मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो न दुःखमनवेति चक्कं वहतु पदम् मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासति वा करोति वा ततो न सुखमनवेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या महान मंगलमय दिनी आपल्या अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आष्टुल येथे भीमज्योत बुद्ध विहारामध्ये 11/11/2007 साली तथागत भगवान बुद्धांच्या मूर्तीची अर्थात बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे आणि त्या बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापनेच्या वर्धापन दिनाच्या समारंभासाठी माझ्या समवेत धम्म मंचावरती उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, त्याचबरोबर आपल्या अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील सर्व भारतीय बौद्ध महासभेचे सन्माननीय पदाधिकारी जिल्हाध्यक्ष पीजे वानखडे साहेब, सरचिटणीस नंदकुमार डोंगरे साहेब, तालुका अध्यक्ष राजेश सरकटे, उपाध्यक्ष विजय खंडेराव आणि समता सैनिक दल अकोल्याचे जिल्हा प्रमुख विजय हिवराळे तथा ज्यांनी आम्हाला इथे निमंत्रित केले असे इंगळे साहेब इंगळे परिवार आणि घुगे साहेब घुगे परिवार तथा आष्टुल गावातील सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो।
आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे. प्रचंड संख्येने आपण, मला वाटतं जवळपास अकोला शहर, पातूर तालुका, इकडे मंगरुळपीर आहे आणि दूरदूरवरून आपण इथे उपस्थित आहात. एकदा स्वतःसाठी, स्वतःच्या श्रद्धेसाठी, धार्मिकतेसाठी आपण सर्वांनी प्रचंड टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि पुन्हा मी आपणास सूचना करेल, या आष्टुल गावातील बोधिसत्व बहुउद्देशीय संस्था आष्टुल, चक्रवर्ती सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्था आष्टुल, आचारी ग्रुप देवठाणा खाम आणि जे काही महामाया उपासिका संघ आष्टुल, बुद्ध शासन तरुण संघ आष्टुल व समस्त गावातील बौद्ध उपासक उपासिका आष्टुल यांच्याही साठी आपण प्रचंड टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे. ही धम्म क्रांती आहे. धम्म क्रांतीचे आपण सर्व शिलेदार आहात. बाबासाहेबांनी बौद्ध भिक्खूंकडून आणि उपासकांकडून अपेक्षा व्यक्त केली. धम्मरथाची ही 4 चाकं आहेत. भिक्खू आणि भिक्खुणी, उपासक आणि उपासिका, ह्या 4 परिषदा भगवान बुद्धांनी तयार केलेल्या आहेत. तुम्ही बौद्ध साहित्य जर वाचाल, त्रिपिटकाचा तुम्ही अभ्यास करत असाल तर भगवान बुद्धांनी किती परिषदा निर्माण केल्या? 4 परिषदा निर्माण केल्या, 4 संघ निर्माण केले. पहिला परिषद आहे भिक्खू परिषद निर्माण केली. बुद्ध शासनाला जिवंत ठेवण्यासाठी, टिकवण्यासाठी, बुद्ध शासनाची वृद्धी व्हावी आणि युगानुयुगे बुद्धाचा विचार, दुःख मुक्तीचा जनमानसांपर्यंत पोहोचावा, एक दुसऱ्यापासून दुसऱ्या तिसऱ्यापर्यंत पोहोचावा, या हेतूने बुद्ध शासनाला वृद्धिंगत करण्यासाठी भगवंतांनी 4 परिषदांची निर्मिती केली आहे. त्यांचा परस्पर अवलंब, परस्पर संबंध आहे, त्यांचा एकमेकांमध्ये समन्वय असावा म्हणून भगवान बुद्ध म्हणाले 4ही परिषदांची नितांत गरज आहे, आवश्यकता आहे आणि त्यांचं कर्तव्य आहे बुद्ध शासनासाठी. त्यापैकी पहिलं कर्तव्य भिक्खूंना म्हणून सांगितलं, दुसरं कर्तव्य म्हणून भिक्खुनींना म्हणून सांगितलं, तिसरं कर्तव्य म्हणून उपासकांना सांगितलं आणि चौथं कर्तव्य म्हणून उपासिकांनाही सांगितलं. आणि आता इथे हा जो धम्माचा रथ आहे, आणलेला आहे, सध्या काही कारणासाठी आष्टुल मध्ये थांबलेला आहे. तर या धम्मरथाची 4ही चाक इथे उपस्थित आहे, त्यातलं एकही चाक पंक्चर नाही. आणि याच्यावरून ही सिद्धता आपण सांगू शकतो, म्हणू शकतो की एक दिवस भारत बुद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही. कारण भारत जर बुद्धमय करायचा आहे तर आपल्यामध्ये स्फूर्ती असायला पाहिजे, उत्साह असायला पाहिजे. प्रसन्न चित्ताने, अप्रमादी राहून आपण सर्वजण एका दिलाने, एका मताने धम्माचं कार्य करू शकलो पाहिजे. आणि म्हणून आष्टुल गाव, मला वाटतं आष्टुल आणि पाष्टुल काहीतरी 2 आहे. आम्ही औरंगाबाद वरून आलो, आमचे भंतीजी जळगाववरून आले, त्यांना येण्यास उशीर होता म्हणून पातूर पासून हळूहळू घुगे साहेब आणि आमचा काय उदय घेऊन आला आम्हाला. उदय कोणतं गाव होतं? आपण थांबलो 5 मिनिटासाठी त्या पातूरच्या अगोदर, चिंचखेडच्या तिथे बोडखा. त्या बोडख्याच्या लोकांनी आमची गाडी अडवली बिचाऱ्या श्रद्धावंतांनी. मागे तिथे कार्यक्रम झाला होता तर 5 मिनिटांसाठी तिथे घेऊन गेले ते. त्यांनी स्वागत समारंभ केला आमचा आणि मग पातूरवरून इकडे आलो. येताना भंतीजींना फोन करत होतो तर भंतीजी म्हणाले की मला त्या गुगलबाईनं कोणीकडे घेऊन गेली छोट्या रस्त्याला आणि आता मला काही समजेना काय करू. मग माझ्याकडे एक लोकेशन होतं, करंट लोकेशन, मग त्यांना पाठवलं तर पुन्हा मग त्या बाईनं बरोबर इकडे घेऊन आले. मग आता हे गावातले लोक म्हणे बा आम्हाला स्वागत करायचंय, लेझिम साठी जरा ते पोरीसाठी लेझिम वाले बघा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. मिरवणुकीला 4 चांद लावले त्यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने. ढोल ताशाच्या गजरांमध्ये काय म्हणतात त्याला, ते डफली बिफली, त्याच्यामधून त्यांनी तिथून आम्हाला इथपर्यंत आपल्या सर्वांना घेऊन आले. आणि मग भंतेजींची वाट पाहण्यासाठी आम्हाला शिववरच थांबावं लागलं तिकडे. तर मग मी उदयला आणि घुगे साहेबांना म्हटलं बा जवळपास काही आहे का जिथं आपण थांबू शकतो? तर ते म्हणे बा इथं डॅम आहे, धरण आहे. काय मोरणा का मोरणी? मोरणा. आम्ही गेलो मोरणा डॅम वरती 10 मिनिटासाठी. तिथे गेलो, पाहिलं, फार आनंद झाला.
गुगे साहेब म्हणे जर हे डॅम फुटलं तर पास्टुलही जाते ना आस्टुलही जाते म्हणे. आणि पर्यटन स्थळ आहे म्हणे तर फार सुंदर दोन्ही आस्टूल पास्टूल आहे. तर इथे आलो आणि बाबासाहेबांचा पुतळा पाहिला, भव्य दिव्य. तसं गाव आहे मला वाटतं, हे तालुका बिलकुल नाही ना, तालुका पातूरच आहे. गाव लेवलवर, गाव पातळीवर महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले युग प्रवर्तक, ज्यांच्यामुळे ही आन बान शान आपल्याला प्राप्त झाली, एवढं मोठं वैभव, हे स्वाभिमानाचं जीवन, खातो तो घास आणि घेतो तो श्वास, ज्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त झाला, त्या महामानवाचा भव्य दिव्य विशाल काय पुतळा गोल्डन कलर मध्ये आपल्या गावामध्ये उभारला. आणि आम्ही त्या रॅलीतून इथपर्यंत येताना भंतीजींना आम्ही चर्चा करत होतो. सम्राट अशोकाचे पुतळे काही ठिकाणी आम्ही पाहतो धम्मप्रचारात, धम्मदौऱ्यावरती गेल्यानंतर. पण आस्टुल हे गाव एक असं ठरलं की ज्या गावामध्ये सम्राट अशोकाचा हात किंवा उभा पुतळा नाही आहे, तर अश्वारूढ सम्राट अशोकाचा पुतळा आपण उभारलेला आहे. त्यामुळे मी तुमचं अभिनंदन करतो. तुमच्या गावाचं भविष्य जरा पाहिलं येताना मी. ज्या गावात जातो त्या गावाचं माहिती घेतली पाहिजे ना, कारण तिथे जाऊन आपल्याला प्रबोधन करायचं आहे, धम्मदेशना द्यायची आहे, प्रवचन द्यायचंय. भगवान बुद्ध म्हणाले भिक्खू किंवा भगवान बुद्ध डॉक्टर समान असतात. कोणा समान? कोणा समान? भगवान बुद्ध सुपर सायंटिस्ट होते. आपले काय होते? सुपर सायंटिस्ट होते, डॉक्टर होते. आणि डॉक्टरचा काय गुणधर्म असतो माहिती आहे तुम्हाला? तुम्ही कधी आजारी पडता का नाही? पडता का नाही? नाही म्हणजे काय, नाही म्हटलं तर काय पडणार नाही असा काही विषय नाही, पडतात आजारी. तर आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे आपण जेव्हा जातो तर डॉक्टर आल्या आल्या हा बसा, हे इंजेक्शन द्या, दंड करा इकडं देतो. असं करते काय? अगोदर डोळे दाखवा, जीभ दाखवा, हात दाखवा, नाडी दाखवा. इथं हात लावते, टेटोस्कोप कानात घालते, आपल्या कुठं कुठं लावते आणि मग विचारते काय झालं म्हणते तुम्हाला. हे पण एक मोठा चमत्कारिकच प्रश्न आहे पहा. सारं चेक करते अगोदर, आपण विचारून घेते आणि नंतर आपल्याला विचारते, म्हणते काय होते म्हणते तुम्हाला. आता बाबा एवढं चेक कशाला केलं मग अगोदर? ही एक गोष्ट वेगळी, असंच म्हणून सांगतो. तर डॉक्टरांचं काय गुणधर्म आहे, तर डॉक्टर आपल्याला चेक करते कोणतं दुखणं आहे, कोणता आजार आहे, कोणत्या लेवलचा आजार आहे, त्यानुसार मग आपल्याला गोळ्या देते, त्यानुसार इंजेक्शन देते, त्यानुसार औषध देते आपल्याला. आणि औषध कसं घ्यायचं, कधी घ्यायचं, किती घ्यायचं हे पण सांगते. आणि त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर आपण औषध उपचार केले तर आपला आजार बरा होऊ शकते. तर भगवान बुद्ध सुद्धा भिक्खूंना म्हणाले, भिक्खूंनो, लोकांकडे पाहिल्यानंतर तुम्ही लोकांना तपासणारे असले पाहिजे, पण तपासणं डॉक्टर सारखं नसलं पाहिजे. डोळे पाहू द्या, जीभ पाहू द्या असं नाही आहे. तर समोर बसलेला जो श्रोता वर्ग असतो, धम्मदेशना श्रवण करणारे, त्यांनाही तपासायला पाहिजे तुम्ही. काय आहे त्यांच्यामध्ये, काय नाही आहे त्यांच्यामध्ये, कोणतं औषध देऊ, कोणतं नाही औषध देऊ. नाही तर दुखणं झाले कमरेला आणि मलम लावते डोक्याला. अरे बाबा काय कामाचं आहे ते? जे दुखणं आहे, जो आजार झाला त्याच्यावरच्या गोळ्या घ्यायला पाहिजे, की भलत्याच कोणत्याही गोळ्या दिसल्या म्हणजे घ्यायला पाहिजे? फायदा होईल का त्याचा? भलत्याच गोळ्या घेतल्या तर फायदा होते का? जो आजार आहे त्याच घेतल्या पाहिजे. म्हणून मी गावाबद्दल जरा माहिती काढली. तर तुम्ही लय चांगले आहे बापा, तुमच्या एवढं चांगलं तर कोणीच नाही आहे. कारण एवढ्या छोट्या गावात भारतीय बौद्ध महासभेचे मोठमोठाले पदाधिकारी बोलवले आणि आम्हाला बोलवलं बापा. आणि आमच्यामुळे बिचाऱ्यांना त्रास झाला असेल तर, म्हणजे त्रास झाला म्हणजे काय, तर त्यांना जास्त वेळ भेटला नाही, आम्हाला जास्त वेळ दिला. आता आम्हाला तुम्ही बोलवलाय तर यांना आम्ही, मला वाटते कोणतं गाव म्हणालो मी, तिथं ते आपले सर्व सन्माननीय पदाधिकारी होते. एकदा भारतीय बौद्ध महासभा ही बाबासाहेबांनी निर्माण केलेली मातृसंस्था आहे, त्या संस्थेसाठी सुद्धा तुम्ही साधुकार आणि टाळ्या वाजवल्या पाहिजे. आपल्या अकोला जिल्ह्यात आणि सर्वत्र खूप चांगल्या प्रकारचं कार्य बौद्ध धम्माच्या प्रचाराचं बाबासाहेबांची ही संस्था करत आहे. आम्ही आताच औरंगाबादला, मला वाटतं तुमच्यापैकी भरपूर लोक आले होते. 19 ऑक्टोबरला कोण कोण आले होते? आले होते? हा, आले होते. वा. तर 19 तारखेला कार्यक्रम झाला. आम्ही मुद्दामहून आदरणीय आपल्या भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष ट्रस्टी डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर साहेबांना बोलवलं होतं. तुम्ही पाहिला असेल तर लाईव्ह मध्ये 50,000 लोकांनी आपल्या द ग्रेट हॅपीनेस वरती आपला तो कार्यक्रम पाहिला. आणि कार्यक्रमात जर तुम्ही आला असाल किंवा आता चॅनलवर जर तुम्ही जर पाहाल
तर प्रचंड गर्दी होती बघा. एक भव्य दिव्य असा कार्यक्रम महामानवाने निर्माण केलेल्या मिलिंद महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये झाला. त्या कार्यक्रमात भीमराव साहेबांना आम्ही बोलवलं, त्यांच्याशी चर्चा पण केली की धम्माचं काम करणारा प्रत्येक जण, बाबासाहेबांचं काम करणारा प्रत्येक जण म्हणते की मी बाबासाहेबांचं काम करतो, आम्ही बुद्धाचं काम करतो, आम्ही बाबासाहेबांचं काम करतो. पण वाईट नका वाटू देऊ. मग ते भिक्खू असो की ग्रहस्थ असो, आम्ही असो की ग्रहस्थ लोक असो काम करणारे, जर ऍटिट्यूड, अहंकार आणि घमेंडी आणि मीपणा माझ्यासारख्या काम करणाऱ्यांमध्ये असेल तर भारत बुद्धमय काहीचा ढेकळाचा होईल का? मीच मी, माझंच घोडं, माझ्या एवढं कोणी विद्वानच नाही, माझ्यासारखं कोणी बोलतच नाही, माझ्यासारखा कोणाचा अभ्यासच नाही, आणि मीच जे काय आहे ते मीच, माझाच नेंबा माझीच मशाल जर मी करत राहिलो तर माझ्या एवढं मूर्ख, माझ्या एवढं अज्ञानी दुसरं कोण असू शकते? दुसऱ्याला कसं म्हणू बाबा तुम्ही लय चांगले आहे, तुम्हाला जर म्हटलं तर पुन्हा जिंदगीत कधी बोलवणार नाही. परंतु आपलं तत्व तर त्याच्या पुढे जाऊन ठरलेलं आहे. कोणी वंदो अथवा निंदो, रोखोक बोलण्यात आपण पुढे असतो, कारण आपल्याला परवा नाही. कारण बाबासाहेब आंबेडकरांचं काम आपल्याला प्रामाणिकपणे करायचं आहे, आणि बाबासाहेबांची अपेक्षा होती काम करणाऱ्यांनी ताळमेळ त्यांच्यामध्ये असायला पाहिजे, त्यांच्यामध्ये सुव्यवस्थितपणा असायला पाहिजे. ते भिक्षू असो की कोणी असो. आमच्या भिक्षू संघामध्ये पण चर्चा करत असताना, उपासकांमध्ये सुद्धा चर्चा करत असताना काही गोष्टी मी आवर्जून लोकांच्या लक्षात आणून देतो. काम करणारे लोक जास्त ज्ञानी नसतील तरी चालेल, काम करणारे लोक जास्त विद्वान, जास्त ज्ञानी नसतील तरी चालेल, पण त्यांना किमान कॉमन सेन्स असायला पाहिजे. कॉमन सेन्स समजते तुम्हाला? ते भिक्षू असो की कोणी असो, कॉमन सेन्स असायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ आपल्यात सहनशीलता, विनम्रता, लीनता, समजूतदारपणा असणं अत्यंत आवश्यक आहे. आताच आम्ही थायलंडला जाऊन आलो बघा. तुम्ही पण गेले असाल, नसाल गेले तर जा. तुमची ऐपत असेल तर हातपाय ढिले होण्याच्या अगोदर, बटन दबण्याच्या अगोदर फिरून घ्या. नुसतंच कपाट भरू देन, गाडग भरू देन, मडक भरू देन, हे मिळू दे, ते मिळू दे, नातवाला जगू दे, अजून कोणाकोणाला जगू दे ना, असं म्हणता म्हणता बटन दबलं की मग म्हणते फार इच्छा होती विहारात जाण्याची, भारतीय बौद्ध महासभेत काम करण्याची फार इच्छा होती म्हणते. बाबासाहेबांना संस्था काढली, काय काय करण्याची इच्छा होती म्हणते, बटन दबलं काय ढेकळाचं काम होते आपल्याकडून? होईल का काम? काम होत नाही. म्हणून जोपर्यंत एनर्जी आहे, जोपर्यंत ऊर्जा आहे, तोपर्यंत काम केलं पाहिजे. आणि त्यामुळे हे सगळं काही जे मी बोललो आहे आपल्यामध्ये विनम्रता, लीनता असायला पाहिजे. बाबासाहेब महाबोधिसत्व होते, भारत बुद्धमय करण्याचा संकल्प केला. आणि एक जण म्हणते त्या मागे काही वर्षापूर्वी भंतेजी म्हणे तुम्ही काही म्हणा, बाबासाहेब कोणासमोर झुकले नाही. आपला एक कोऱ्या समजते ना, आपला एक पोरगा, त्याच्या तोंडात होता खर्रा, आणि एका संघटनेत काम करतो म्हणे मी. बाबा माई घेऊन जाता का काय? त्याच्या तोंडात होता खर्रा, आणि आम्ही असेच भंतेजी लोक बसलो बा. तर ते जयंती आल्यावरच बाहेर पडायचं. तुमच्याकडे टेकुळ्याला काय म्हणता? मशरूमला टेकुळच म्हणता. जमलं, एक शब्द समान झाला बाबा, भेटला एक शब्द. तर टेकुळे नियमित निघतात का? नेहमी निघत नाही. पावसाळ्यात आभाळ वगैरे गरजेचं असेल तर विशिष्ट त्याचा एक काय म्हणू त्याला कालावधी असते त्याचा, ते तेव्हाच निघते पहा. तर आपल्यातले काही काही टेकुळे तुम्ही नाही बाबा, तुम्हाला तर बिलकुलच म्हणत नाही, तुम्ही लय चांगले आहे, तुमच्यासारखं कोणी नाही. तर बरोबर 14 एप्रिललाच निघते. ते केस बिसा असे वाढवलेले, ते चष्मा काळा हिरवा निळा कोणता तरी लावलेला, इथं निळी लावते, इथपर्यंत केसात गेली त्याची निळी, तोंडातून काय काय इथून बाहेर पडू लागले, त्याला रस्त्याने चालता येईना, मग असा जय भीम म्हणते. तुला जय भीम म्हटलं ना म्हणते, तुला ऐकायला येत नाही का? तुमच्या घरातलं कोणी तसं करत नसेल, पण असे करतात. तर ते एक दिवस आम्ही बसलो अशी चर्चा करत, प्रवचन वगैरे झालं. भंतेजी म्हणे तुम्ही काही म्हणा म्हणे, बाबासाहेबांना कोणासमोर झुकायला शिकवलं नाही. माझ्याकडे मोबाईल होता अँड्रॉइड, त्याला मी 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांचा व्हिडिओ ओरिजिनल दाखवला. गुरु चंद्रमणीच्या महास्तवीरांच्या समोर बाबासाहेब गुडघ्यांचा फ्रॅक्चर झाल्यामुळे तो गुडघ्यावर बसता येत नव्हतं, तो उभे होते, पण असे हृदयाशी हात जोडलेले उभे होते. भगवंताचा असं मूर्ती आहे, तुम्ही पण व्हिडिओ पाहिला असेल
भगवंताची अशी मूर्ती आहे समोर, चंद्रमणी महासर भंतीची खुर्चीवर बसलेली आहे, माई साहेब आणि बाबासाहेब असे हात जोडून उभे आहे आणि आवाज तोडका मोडका येतो 1956चा. गुरु चंद्रमणी महासर बाबासाहेबांना त्रिचरण पंचशील देतात. बाबासाहेब असे हात जोडून उभे आहे आणि बाबासाहेब असे झुकत असतात. तुम्ही जर कधी व्हिडिओ पाहिला असेल तर पाहिला का व्हिडिओ? त्याला म्हटलं हे कोण आहे? ते मुकत बसलं. मग त्याला काही बोलताच येणार, कारण अभ्यास नाही. काहीतरी कोणाकडून तरी ऐकायचं. बाबासाहेबांनी एक शब्द वापरला, तुमच्या माहितीसाठी सांगतो. धम्मदीक्षेच्या अगोदर इथं जुने बुजुर्ग माझ्या वडिलाच्या वयाचे लोक बसलेले, अभ्यास वय आपण काम करताय. बाबासाहेब आपल्या समाजाला धम्मदीक्षेची हाक देताना म्हणाले, मेंढर होऊन माझ्या मागे येऊ नका. कोणता शब्द प्रयोग केला सर? कोणता शब्द प्रयोग केला? मेंढर होऊन माझ्या मागे येऊ नका. काय म्हणायचं होतं बाबासाहेबांना या माध्यमातून? मेंढरांचा काय गुणधर्म असतो? समोरचे खाली मान घालते आणि शेवटचे खाली मान घालते, आणि मधल्यांचा तर काही विषयच नाही. मग आता ते चालले, ते हे चालले. ऍक्सिडेंट होते, समजा हायवेला कधी ऍक्सिडेंट झाला असेल तर एकच मेंढी मरत नाही ट्रक खाली येऊन, 2 4 5 मरतात. पहा, एखाद्या विहिरीत पडली तर एकच पडत नाही, 2 4 5 पडतात. का? तर त्यांचा गुणधर्म आहे खाली पाहूनच चालायचं, विचारच करत नाही. समोरचं कोणीकडे चाललं ते तिकडच जाते. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले, मेंढर होऊन माझ्या मागे येऊ नका. अभ्यासा अंती बुद्ध धम्म मला पटला. मी बुद्ध धम्माच्या नावेत बसलो आहे. तुमच्या बुद्धीला जो तो पटला अभ्यासा अंती, तरच तुम्ही तो स्वीकारा. मेंढर होऊन माझ्या मागे येऊ नका. आणि त्याच्याही पुढे जाऊन बाबासाहेब म्हणाले, गळ्यामध्ये मडकं अडकून घेतल्यासारखं बुद्ध धम्माला तुम्ही समजता कामा नये. कारण भारत मला बुद्धमय करायचा आहे, परंतु भारताला बुद्धमय करण्यासाठी धम्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे. परंतु धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना त्याची सुरुवात स्वतःपासून तुम्ही केली पाहिजे. काय म्हणाले? हे जरा तिखट आहे, पण त्याची सुरुवात कोणापासून केली पाहिजे म्हणाले? स्वतःपासून केली पाहिजे म्हणाले. स्वतः आपण त्या क्वालिटीचे, त्या पात्रतेचे असलो पाहिजे. नाही तर आपण पडलोय बाहेर, आपण म्हणतो मी बाबासाहेबांचं काम करतो, भगवान बुद्धाचं काम करतो, आणि घरचे 9 दिवस हनुमानी पायाने फिरू लागले. अर्थ आहे त्याला काय? विचार करा तुम्ही. हे तिखट आहे, ही गोळी जरा कडू आहे, पण असं आहे. तुमच्या माहितीसाठी सांग, तुम्ही जरी तसे नसाल, परंतु अशी अवस्था आहे. घरची बाई जर गुरुवार करत असेल आणि आपण समाजाचं काम करतो म्हणत असेल, आपण भाषण देत असेल, आपण कुठे कुठे जात असेल, त्याला अर्थ आहे काय? बिलकुल अर्थ नाही आहे त्याला. आपल्यात पात्रता असली पाहिजे, ती आपल्यात ती क्वालिटी असायला पाहिजे, तर आपण काम करू शकतो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्ध धम्माचं आचरण करून बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करत होते. बाबासाहेब म्हणाले, मी लंडन मध्ये राहिलो, मी अमेरिकेमध्ये राहिलो, थंड प्रदेशामध्ये मी राहिलो, माझ्या बरोबरचे मित्र मद्यपान करायचे, मलाही त्यांनी आग्रह केला, परंतु माझ्या आयुष्यामध्ये मी कधी मद्यपान केलं नाही म्हणाले. धम्मदीक्षेच्या अगोदरची गोष्ट आहे. बाबासाहेब म्हणाले, ते लोक बीडी सिगारेट ओढायचे, माझे मित्र परिवार मलाही आग्रह करायचे, परंतु मी मात्र कधी बीडी सिगारेटला स्पर्श केला नाही. माझं चारित्र्य सांभाळलं मी, माझी नीतिमत्ता मी ढळू दिली नाही, सांभाळली मी, आणि त्यामुळे मी प्रामाणिकपणे हे काम करतोय. त्यामुळे त्या बाबासाहेबांचा त्याग आपल्याला समजला पाहिजे. काम करत असताना, बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून घेत असताना आपल्याला धम्माचं आचरण करता आलं पाहिजे. आता वानखडे साहेबांनी सांगितलं बघा, आम्हाला अंतिम संस्काराला बोलवतात आणि जातो, तर ते कोणी सुहासिनी के काय म्हटले? वानखडे साहेब सुहासिनी के काय ते काहीतरी म्हटले पाहते लोक, म्हणे हिरवी साडी नेसू की पांढरी? सवासिनी? अहो सवासिनी तर गावाकडे म्हणतात बाबा, सुहासिनी आणि सवासिनी काय जे असेल ते, म्हणजे आपलं गणित गाडी अजून इथंच आहे खड्ड्यात. जग कुठं चाललंय? जगाने पूर्ण प्लॅनिंग केलंय, पुढे जाण्यासाठीचा त्यांचा अजेंडा आहे. त्या अजेंड्यावर ते काम करताय, आणि याला बुद्धंग म्हणावं की बुद्धम म्हणावं, यातला जर फरक कळत नसेल तर अजून आपण कुठे आहोत याचं आत्मचिंतन करण्याची आपल्याला नितांत गरज आहे. बांधवांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, जग कुठे चाललंय बघा. खोट्याचं खरं करून लोक या भारतामध्ये पुन्हा एकदा ती धर्म व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु बुद्ध धम्म हा सत्यावरती अवलंबून असला तरी, सत्यवादी असला तरी मात्र भगवान बुद्धाच्या धम्माची इथे पिछेहाट झालेली आहे.
बाबासाहेबांनी त्याची कारणमीमांसा सुद्धा केलेली आहे. भिक्खूलाही जबाबदार धरलं आणि ग्रहस्थ उपासकांनाही जबाबदार धरलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, बाबासाहेबांनी कोणाला एकाला जबाबदार धरलेलं नाहीये. आणि त्यामुळे आपण बुद्ध धम्माचा प्रचार प्रसारही करू शकलो पाहिजे, पण त्याच्या अगोदर आपण आचरणिक बौद्ध असलो पाहिजे. तुम्हाला माहित असेल नसेल, भगवान बुद्धांनी बघा 4 प्रकारची संपत्ती सांगितलेली आहे. किती प्रकारची? 4 प्रकारची. जे भगवान बुद्धाचे अनुयायी असतात त्यांच्याकडे 4 प्रकारची संपत्ती असते म्हणाले भगवान बुद्ध. तुम्ही कधी ऐकलं असेल आपल्याकडून, आपल्या द ग्रेट हॅपीनेस चॅनल वरती भगवान म्हणाले, जे कोणी म्हणत असतील मी बुद्धाचा अनुयायी आहे, जे कोण म्हणत असतील मी धम्माचा अनुयायी आहे, जे कोणी म्हणत असतील मी संघाचा अनुयायी आहे, उपासक आहे, श्रद्धावंत आहे, तर त्यांच्याकडे किती प्रकारची संपत्ती असायला पाहिजे? 4 प्रकारची. पहिली संपत्ती सांगितली श्रद्धा संपत्ती. कोणती? श्रद्धा संपत्ती. सद्धाय तरती ओघं, सद्धाय तरती ओघं. श्रद्धा असेल तर पुराला पार करू शकतो आपण. कोणत्या पुराला? तर दुःख रूपी पुराला पार करू शकतो. म्हणजे निर्वाणाला आपल्याला जायचं असेल, निर्वाण प्राप्त करून घ्यायचं असेल तर अगोदर काय असायला पाहिजे आपल्याकडे? कोणती संपत्ती असायला पाहिजे? श्रद्धा संपत्ती असायला पाहिजे. तर श्रद्धा संपत्ती असायला पाहिजे, पण कोणाच्या प्रती श्रद्धा असायला पाहिजे? बुद्धाच्या प्रती, धम्माच्या प्रती आणि संघाच्या प्रती आपल्या मनामध्ये श्रद्धा असायला पाहिजे. म्हणून बाबासाहेब धम्मदीक्षेच्या वेळेला म्हणतात, नत्थी मे शरणं अन्यं, बुद्धो मे शरणं वरं. येईल लाईट बापा, असं काऊन करता? जनरेटर चालते का? वा वा वा. लगेच बघा कोण म्हणते खेडा आहे आस्टूल. एकदा वाजवा टाळ्या. आणि यासाठी की खेड्यातल्या लोकांनी ही पण व्यवस्था केली. कारण काही काही ठिकाणी आम्ही जातो बघा, तर तिथे हे बिचारा साथच देत नाही आम्हाला, काय माहित नाही. आम्ही गेलं की नेमकं लाईट जाते. आता ते कोण घालते की खरंच जाते हे कोणाला माहित नाही आम्हाला. तर बाबासाहेबांनी काय सांगितलं बघा श्रद्धेच्या बद्दल, नत्थी मे शरणं अन्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं. येतेन सच्चवतेन होतु मे होतु ते जय मंगलं. असे बोलले बाबासाहेब पाली भाषेतून. बुद्धाशिवाय नत्थी मे शरणं अन्यं, अन्यं म्हणजे अन्य, म्हणजे दुसरं कोणी. नत्थी मे नाही माझी, शरणं माझं शरणस्थान, नत्थी मे शरणं अन्यं, अन्य अन्य दुसरं कोणतंही माझं शरणस्थान नाही आहे. कोणाकोणाच्या? बुद्धाच्या, धम्माच्या आणि संघाच्या शिवाय माझं दुसरं कोणतंही शरणस्थान नाही आहे. या सत्यवचनानं माझं जयमंगल हो, या सत्यवचनानं तुमचं जयमंगल हो, अशा प्रकारचं पाली भाषेमध्ये सांगितलेलं आहे. पण आज आम्ही पाहतोय भीम के लखते जिगर, अर्ध्यापेक्षा कमी धरण, अर्ध्यापेक्षा जास्त उधर. तुमच्याकडे नसेलच हे कशावरून म्हणू, कारण किचन मध्ये एक न हॉल मध्ये एक, आणि बरोबर म्हणते तिकडून आरोळी ठोकून. याचाच अर्थ इकडे आहे पण तुम्ही नाही तसे. पण काही काही असेच आहे. त्या दिवशी एका उपासकाने मला व्हॉट्सअपला फोटो पाठवला त्यांच्या किचन मधला. आता आपल्या चॅनल वरून प्रवचन ऐकून ऐकून काही काही बिचाऱ्या लोकांमध्ये श्रद्धा जागू लागली, बदल करून घेऊ लागले. कोण काय सोडते तर कोण काय सोडते. आपल्या अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा फार चांगल्या प्रकारे भिक्षू संघाचंही कार्य आहे. आपल्या बाजूला शिरलेला आपले वी संघपाल भंतेजी काम करतात. अकोल्यामध्ये भरपूर भिक्षू आहेत, चांगले चांगले विद्वान आहेत, सिलवान आहेत, गुणवान आहेत. प्रत्येक शहरात तालुक्याच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी भिक्षू आहेत, त्यांचंही मोठं योगदान आहे.
बुद्ध धम्माच्या कामासाठी। आणि त्या उपासकांनी मला फोटो पाठवला की सासूबाई म्हणे आमचं ऐकतच नाही, मी माझ्यात बदल करून घेतला आणि ती बदलच करायला तयार नाही। मी म्हटलं बा काय झालं, तर फोटो पाठवला आणि त्याच्यात भगवान बुद्धाची मूर्ती आहे, पूजा घर, भगवान बुद्धाची मूर्ती, बाबासाहेबाचा एक फोटो आणि या दोघांच्या मध्ये भलताच एक असा कसा काय ते। मी म्हटलं हे तर भलतच आणून ठेवलं। म्हटलं बाबा हे धड धड बाबासाहेबाचा अपमान आहे, धड धड भगवान बुद्धाचा अपमान आहे। मी म्हटलं बा एक तर हे तरी करा, नाही तर ते तरी करा। बळजबरी कोण केली इथं? केली का? केली म्हणता का तुम्ही? वाचा तुम्ही धम्मदीक्षेचा इतिहास, लिखित स्वरूपामध्ये आहे धम्मदीक्षेचा इतिहास बाबासाहेबांच्या। जबरदस्ती बळजबरी कोणालाही केलेली नाहीये। मी आताच मगाशी म्हणालो तुम्हाला, मी बुद्ध धम्माच्या नावेत बसलो आहे। तुम्हाला जर बुद्ध धम्म पटत असेल तरच त्याचा स्वीकार करा, हे आपल्या बाबाचं वाक्य आहे बघा। बळजबरी जबरदस्ती कोणाला केली नाही, पण रिझर्वेशन घ्यायचं बाबाचं, पोरापोरीसाठी स्कॉलरशिप घ्यायची बाबाची, खायचं बाबाचं आणि गायचं भलत्याच बाबाचं। असं करणं चांगलं आहे का? बिलकुल नाही। कारण 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, तरी त्या युगंधराने परवा नाही केली, तरी त्या युगंधराने परवा नाही केली। केली का परवा? आणि आपण तर म्हणते बीपी वाढू लागला म्हणते कसं येऊ म्हणते बिहारात, शुगर लो होऊ लागली म्हणते कसं येऊ बिहारात। किती कारण सांगतात आपले लोक, ते आम्हाला विचारा। लहानपणापासून आम्ही पाहतो आहे शिबिरामध्ये काम करत असताना बाबासाहेबांचं। बाबासाहेबांना पण तर संसार होता नव्हता म्हणता? होता की नाही? पत्नी होती की नाही? मुलं होते की नाही? नोकरी होती की नाही? शिक्षण होतं की नाही? साहेब होते की नाही? मंत्री होते की नाही? तुम्ही कोण आहे त्यांच्या? काय ढेकळा आहे बाबासाहेबांच्या तुलनेत तुमच्याकडे पाहिलं, आपल्याकडे पाहिलं आहे का तसं काही? आम्ही लयच बिझी आहे बा। आज कोणता आपला माणूस म्हणते अपवाद वगळता म्हणजे तुम्हाला सोडून बाबा, आमची एखादी बहीण, आमची एखादी आई असं काही सांगितलं की असं बारीक तोंड करते, खाली बसते, करुणात बंदीची चुमटी घेतात म्हणजे जोरात एकदम अशी प्रवचनातून बाबा गोळ्या झाडतात म्हणते ते काय बरं नाही, म्हणजे यांना वर करा फक्त फुकटच असं, तुम्ही लय चांगले, तुम्ही लय चांगले। तर बाबासाहेब एवढे व्यस्त होते, एवढे विद्वान होते। अहो एवढे विद्वान असताना प्रचंड लिखाण केलं बघा त्या महामानवाने, प्रचंड। अहो रायटिंग आणि स्पीचेसचे महाराष्ट्र शासनाने आता कुठं 22 खंड प्रकाशित केले बघा। किती? 22 खंड। तुम्ही बाबासाहेबांचं साहित्य पाहाल, वाङ्मय पाहाल तर 99.99% ग्रंथ संपदा इंग्रजी भाषेतून आहे बाबासाहेब। बायबलच्या समान जो ग्रंथ आपल्यासाठी तयार केला की नाही, कोणत्या भाषेतून लिहिला बाबासाहेबांनी? बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ मूळ कोणत्या भाषेतून लिहिला बाबासाहेबांनी? मूळ इंग्रजी भाषेतून लिहिला बाबासाहेबांनी ती बुद्ध आणि धम्मग्रंथ। तुम्ही याच्यावर विचार केला पाहिजे। बाबासाहेबांना अपेक्षा होती, बाबासाहेबांची इच्छा होती, बाबासाहेबांची मनीषा होती, आज माझा अशिक्षित असलेला समाज उद्या शिकला पाहिजे बुद्ध अँड हिज धम्मा ग्रंथ वाचण्यासाठी, रायटिंग अँड स्पीचेस मधले भाषण वाचण्यासाठी माझा समाज शिकला पाहिजे। यासाठी म्हणून बाबासाहेबांनी इंग्रजीमध्येच ग्रंथ लिहिले, मराठीमध्ये फार ग्रंथ कमी लिहिले बाबासाहेबांनी। आणि त्या बाबासाहेबांनी एवढी ग्रंथ संपदा लिहिली। मंत्रिमंडळात असताना कायदे केले, या देशाचं संविधान लिहिलं, देशातल्या शेवटच्या माणसाचा विचार केला संविधान लिहित असताना। भगवान बुद्धाच्या भिक्खू संघातील विनय पिटकाचा आधार घेऊन इथे कायदे तयार केले बाबासाहेबांनी। प्रचंड व्याप असताना देशाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी म्हणून बाबासाहेबांनी काम केलं की नाही? आणि तुमच्या माझ्यासारखे लोक जर म्हणत असतील पोरीचं लग्न आहे हो, सुनेची डिलिव्हरी आली हो, पोरीची डिलिव्हरी आली हो, बाळातपण जवळ आलं हो, घराचं काम सुरू आहे, नळ आलेला आहे, अजून काय काय आहे, गुडघा गेला, कंबर गेली, काय काय गेलं, आणि तसेच बसा, तसेच जा। ओ तुमचं माझं प्रत्येकाचं कर्तव्य आहे,
असं नका समजू. फक्त खायचं. काल आपल्या एका भंतेजीने विनयरकिता भंतेजी म्हणाली, भंतेजी आपले काही लोक बाबासाहेबांना एटीएम सारखं यूज करतात. कशासारखं? एटीएम सारखं. कारण बाबासाहेबांनी सगळं जमवून ठेवलंय, भरभरून दिलं की नाही. भीमानं सोन्यानं ओटी भरली म्हणते, आणि खरंच भरली ना. माझं काय काम आहे, काय कर्तव्य काय म्हणते, फक्त घ्यायचं काम आहे म्हणते. आणि आता निवडणूक आली, सांगितलं बाबासाहेबांनी निवडणुकीमध्ये 500ला 1 मत. तुम्ही नसाल करत तसे. 1000ला 1 मत. ते विचारते कामापुरता मामा करणारी जय भीम करते. पाया पडू का म्हणते तुमच्या, डोकं ठेवू का म्हणते पायावर तुमच्या, तुमचा पाय ठेवा म्हणते माझ्या डोक्यावर, काही फरक पडत नाही सध्या निवडून आणेपर्यंत मला, आणि नंतर मी पाय ठेवतो म्हणते. आणि करतात तसे. पण तरी पण बघा, तुम्ही गाढवाची गोष्ट माहिती आहे तुम्हाला, मी सांगत असतो. गाढवाचा दृष्टांत माहिती आहे का नाही? भंतेजी म्हणे आता बसल्या बसल्या गाढवाचा दृष्टांत सांगा म्हणे. भंतेजी निवडणुकीचं वातावरण आहे. कारण लोक विकल्या जातात ना खरोखर. त्या गाढवासारखे लोक असतात काही काही बघा. कारण त्या सिंहानं शिकार करायला सांगितली, या गाढवानं बिचाऱ्यानं गाढवाची शिकार केली, कोल्याला ते शिकारी पैकी गाढवाचं हृदय आणि मेंदू स्वतःच खाऊन घेतला कोल्ह्यानं दृष्टांतामध्ये बापा. आणि कोल्ह गेलं त्या सिंहाकडे, आणि सिंहानं विचारलं गाढवाचा मेंदून हृदय कुठे? तर काय सांगितलं कोल्ह्यानं? महाराज पहिल्यांदा जेव्हा गाढव आणलं मी तुमच्या जवळ पर्यंत, तेव्हा तुम्हाला झडप टाकता आली नाही, तुम्ही त्याचे कान तोडले. मी पुन्हा त्याला मनवलं आणि पुन्हा दुसऱ्यांदा घेऊन आलो, तर तुम्हाला झडप दुसऱ्यांदाही मारता आली नाही, तुम्ही गाढवाची शेपटी तोडली. त्या गाढवाला मी तिसऱ्यांदाही मनवलं, तयार केलं, आणि तिसऱ्यांदा ते गाढव आलं. तर तिसऱ्यांदा आलेलं गाढव तुम्हाला झडप टाकता आली, मारता आली, तर तुम्ही विचार करा, कान तुटल्यावरही, शेपटी तुटल्यावरही जर तिसऱ्यांदा गाढव येते, तर त्या गाढवाला मेंदू असेल काय? त्या गाढवाला काळीज हृदय असेल काय? आणि सिंह म्हणे हो गड्या, कारण डोकंच नसेल, मेंदूच नसेल, तर ते पुन्हा पुन्हा त्याच चुका करते. आपण तशापैकी नसलो पाहिजे. कारण निवडणुकांमध्ये ज्या बापाचं खातो, ज्या बाबासाहेबांना आपल्याला दिलं, त्याच्या अनंत उपकारांची जाणीव ठेवून आपण आपल्याच माणसाला, रक्ताच्या माणसाला आणि बाबासाहेबांचा विचार जिवंत ठेवणाऱ्या माणसाला निवडून आणू शकलो पाहिजे. तरच आपण जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचा आहे, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. नाहीतर दीडशे अनपणा शिकवायचा याला काही अर्थ नाही. म्हणून तुम्हाला 4 संपत्ती सांगत असताना मुद्दाम मी इकडं तिकडं घेऊन जातो, त्याला कारण आहेत, सर्वसामान्य लोकांना कळावं म्हणून. तर पहिली संपत्ती कोणती? श्रद्धा संपत्ती. तुमची श्रद्धा असली पाहिजे एक तर बुद्ध, धम्म आणि संघावर. आणि या बुद्ध धम्म संघाचं ज्यांनी दर्शन आपल्याला घडवलं, त्या महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर. बस आपल्या घरात हे 2च महापुरुष असले पाहिजे. एक तर भगवंताची प्रतिमा असावी, आणि दुसरी बाबासाहेबांची प्रतिमा असावी. त्यांच्या प्रतिमेच्या मूर्तीच्या बाजूला ठेवण्याची पात्रता देखील इथे दुसऱ्या कोण्या प्रतिमेमध्ये नाही आहे. याची तुम्ही जरा जाणीव ठेवा आणि भान ठेवा, तरच भारताला बुद्धमय करण्याकडे तुमची वाटचाल सुरू आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून श्रद्धा संपत्ती आपल्याकडे असायला पाहिजे. दुसरी संपत्ती सांगितली शील संपत्ती. कोणती? शॉर्ट मध्ये सांगतो आता. शील संपत्ती सांगितली. कारण काही लोक बिचारे उन्हातच उभे राहिले पा, एवढं तुडुंब भरलं हे एवढं मोठं. आम्हाला वाटलं बा गाव छोटा आहे, एवढे काही लोक येणार नाही, पण एवढ्या लांबून लांबून आपण आलात. खरोखर प्रचंड श्रद्धावंत आपल्यामध्ये बसलेले लोक आहेत बघा, प्रचंड धार्मिक लोक आहेत, आणि म्हणून ही गर्दी होती आहे. तर श्रद्धा संपत्ती समजली. शील संपत्ती. तर शील संपत्ती काय आहे? तर पंचशील पाळता आलं पाहिजे. काही आता मी मगाशी म्हणालो बघा, काही पोरं आपले तोंडामध्ये काहीतरी ठेवते, अरे बाबा काय झालं, पॅरालिसिस झाला का काय तोंडाचा? झाल्यावर ठीक समजू शकतो आपण. आणि घम घम घरांचा घाण वास पहा. असे लोक जवळूनही गेले जरी लय गदळ वास येते, लय घाण वास येते. मी तर म्हणतो माझ्या माय मावल्या कशा सहन करत असतील घरात, ते तुमचं तुम्हाला ठाऊक. तो काय काय खाते आणि म्हणते मी बाबासाहेबाचा अनुयायी आहे म्हणते, आणि जय भीम करा म्हणते. मला कायचा जय भीम करा?
अरे जो पंचशील पालन करते तोच जय भीमवाला. जो 8 दिवसातून का होईना एक दिवस अष्टशील पालन करते तोच जय भीमवाला. जो किमान रविवारी विहारात जाते तोच जय भीमवाला. ज्याची 3 रत्नांवरच श्रद्धा आहे फक्त तोच जय भीमवाला. कारण बाबासाहेबांनी बुद्धाचा धम्म दिला. बाबासाहेबांमध्ये जी गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेचं अनुसरण करणारे जे लोक आहे त्यांना जय भीमवाले म्हणाव का भीम के लगते जी घरी इकडे तिकडे अर्धे अर्धे असेल त्यांना म्हणा म्हणता येईल का? तसं म्हणता येईल. म्हणून श्रद्धा संपत्ती शिकवली बघा आपल्याला आणि शील संपत्ती शिकवली दुसरी. त्या शील पालनाला सुद्धा आपण महत्व दिलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पानाती पाता आदि नदाना कामे सुमिचाचारा मुसावादा आणि सुरा मेरे मद्यपमाद ठाणा. परंतु आज आम्ही पाहतोय बघा, तुमच्याकडे आहे की नाही माहित नाही, परंतु विशेषतः साहेब आता तुम्ही आहात, तुमची पिढी आहे, तुमच्याबद्दल खरोखर प्राऊड फील होते. पण येणारी पिढी तरुण मुलं तरुण मुली जर या धम्म कार्यामध्ये आले नाही तर समाजाचं मोठं नुकसान होईल बघा. आणि आज आपण पाहतोय दारूच्या आहारी गेलेली आपली पोरं, दारूच्या आहारी गेलेली, मावा तंबाखू खाते, गुटखा खाते, नागपूरकडे ते खर्रा खाते बघा. आणि असे पोरं तर विहारात कधी येत नाही पहा. आणि त्यामुळे शील पालन करू शकलो पाहिजे आपण. घरातल्या लोकांनी शील पालन केलं पाहिजे. मी नेहमी सांगतो, माता पिता जर ध्यानावर असतील, कोण कोण मायबाप ध्यानावर असतील तर अपेक्षा करू शकतो लेकर ध्यानावर येतील. आणि मायबापच ध्यानावर नसेल तर त्या पोरापोरीकडून कोणती अपेक्षा ठेव. बापच दारू पिऊन येत असेल, त्याला स्वतःच्या इज्जतीचं महत्व नाही आहे, त्याला त्याच्या पोरीचं बायकोचं महत्व नाही, पोराचं महत्व नाही आहे, रोज दारू पिऊन येत असेल, रोज काय काय खात असेल, तर मला सांगा घरातली पिढी, घरातली मुलं कोणत्या क्वालिटीची निर्माण होतील? आज ते लहान आहेत, तुमच्या समोर खाणार पिणार नाहीत, पण बॉन्डवर लिहून देऊ शकतो मी. तुम्ही पण ऑब्झर्व करा, तुम्ही पण सर्वे करा. 99% ज्या घरात जे मायबापांमध्ये जी क्वालिटी असते तीच क्वालिटी पोरापोरींमध्ये उतरल्याशिवाय राहत नाही. हा कर्मसंस्काराचा परिणाम आहे. म्हणून पोरांकडून कोरड्या अपेक्षा करण्यापेक्षा आपल्यात कोणती गुणवत्ता क्वालिटी आहे हे तपासणं जरुरी आहे. पोरांवर संस्कारही दिले पाहिजे आणि त्यामुळे शील संपत्ती ही महत्वाची आहे. तिसरी संपत्ती सांगितली त्याग संपत्ती, त्याला दान संपत्ती सुद्धा म्हटलंय. दानाला त्याग म्हटलं, दानाला पुण्य म्हटलं. तुम्ही शब्द जर कुठे ऐकत असाल तर दान पुण्य हा जो शब्द आहे ना, तर दानालाच पुण्य म्हटलं. आणि पुण्यच म्हणजे दान आहे. तुम्ही बौद्ध साहित्याचा अभ्यास करत असाल तर बघा. आणि दानाला त्यागही म्हटलं. त्याग म्हणजे सोडणे. भगवंताच्या काळात पाणी टाकून सोडून ते दान करण्याची पद्धत होती बघा. अनाथ पिंडकाने जे 54 करोड रुपयाचं विहार दिलं की नाही दान, भगवंताला संघाला पाणी सोडून दान दिलं बघा. आम्रपालीनं जे दान दिलं ना, पाणी सोडून दान दिलं. विशाखा मिगार मातेनं जे दान दिलं, पाणी सोडून दान दिलं. आताही बघा लोक म्हणतात, कोणी पैसे बुडवत असेल देत नसेल तर काय म्हणतात लोक, जा म्हणा पाणी सोडलं. पाणी सोडलं म्हणजे त्याच्यावरचा माझा अधिकार सोडला, मी संपला, त्याच्यावरचा माझा अधिकार नाही ठेवला, मी मागत नाही, ते तुझं तुला लख लाभ म्हणते आणि मग शिव्या शाप देते बघा. तर दानाला त्याग आणि दानाला पुण्य म्हटलं. आणि ही एक संपत्ती सांगितली भगवंताने. संपत्तीचे तसे किती हिस्से करायला सांगितले? 4 हिस्से करायला सांगितले. तुम्ही जर प्रवचन ऐकत असाल तर बघा, माहिती तुम्हाला संपत्तीचे किती हिस्से? 4 हिस्से करायला सांगितलेले आहेत. आपल्या चॅनल वरती आहेत, तुम्ही ऐकत जाता, तर रिपीटेशन करत नाही मी. तर ही जी संपत्ती आहे त्याग संपत्ती, ही तिसरी संपत्ती अत्यंत महत्वाची आहे. आणि जे स्वतःला बुद्धाचे अनुयायी म्हणून घेतात, बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून घेतात, त्यांनी ही संपत्ती आपल्याकडे जमा केली पाहिजे. म्हणजे श्रद्धावंत पण बनलं पाहिजे, शीलवंत पण बनलं पाहिजे आणि दानी पण बनलं पाहिजे. चौथी आणि शेवटची संपत्ती कोणती सांगितली? प्रज्ञा संपत्ती. कोणती? प्रज्ञा संपत्ती. प्रज्ञा म्हणजे काय? पुण्य आणि पापातला फरक ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे असावी. पुण्य म्हणजे काय, पाप म्हणजे काय, कुशल म्हणजे काय, अकुशल म्हणजे काय, चांगलं काय आहे, वाईट काय आहे, हिताचं काय आहे, अहिताचं काय आहे, काय केल्याने
आपला फायदा होईल, लाभ होईल, काय केल्याने आपला तोटा होईल, नुकसान होईल, याचं ज्ञान ज्यांना आहे त्याला प्रज्ञा आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणून प्रज्ञावंत पण आपण असायला पाहिजे. बाबासाहेब महाप्रज्ञावंत होते बघा, प्रज्ञा सूर्य होते. कारण 1935 ला धर्मांतराची घोषणा केली. कधी? 13 ऑक्टोबर 1935 ला धर्मांतराची घोषणा केली. फक्त मी धर्मांतर करणार आहे. ज्या धर्मात जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हतं, पण ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्मात कदापिही मी मरणार नाही असे म्हणाले. धर्मांतराची घोषणा केली, सिंह गर्जना केली आणि तब्बल 20-21 वर्ष, किती वर्ष? 20-21 वर्ष तब्बल या भारतातील सर्व प्रमुख धर्मग्रंथांचा अभ्यास केला आणि अभ्यासांती चिंतन करून विचारपूर्वक बाबासाहेबांनी इथल्याच मातीतला मनुष्याचा सर्वांगीण विकास करू शकेल असा बुद्धाचा धम्म 14 ऑक्टोबर 1956 ला स्वीकारला बघा. ऍक्च्युली बाबासाहेबांकडे जेव्हा धर्मांतराची घोषणा केली ना बाबासाहेबांनी, या देशातल्या सर्वच जवळपास प्रमुख धर्मातील प्रमुख धर्मगुरू आणि नेते बाबासाहेबांकडे येत राहिले. तुम्ही साहित्य वाचा आणि बाबासाहेबांना म्हणाले तुमचा समाज गरीब आहे. हैदराबादचा निजाम सुद्धा बाबासाहेबांना म्हणाला होता. माहितीये तुम्हाला? शीख समाजातील लोकही बाबासाहेबांकडे गेले, नेतृत्व करणारे नेते. जैन समुदायातले लोक सुद्धा बाबासाहेबांकडे गेले होते. हिंदू महासभेचे लोक सुद्धा विनवणी करत होते, बाबासाहेब तुमच्या मागण्या आम्ही पूर्ण करू, परंतु तुम्ही आता काही धर्मांतर करू नका. तुम्हाला हवं तर आम्ही काही बदल करू आमच्या तत्वज्ञानामध्ये, संस्कृतीमध्ये. पण बाबासाहेबांनी ठाम निश्चय केला होता. बाबासाहेब सर्वसामान्य नव्हते, ते बोधिसत्व होते. बाबासाहेबांना ठाऊक होतं माझा समाज गरीब आहे, पण माझ्या समाजाच्या गरिबीला दूर करण्यासाठीची व्यवस्था मी केली आहे. त्यांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा नारा मी दिलाय. माझा समाज जर शिक्षण घेतलं, शिकला, तर उद्या तो नोकरदार बनेल, श्रीमंत बनेल. आणि खरोखरच तसं झालं बघा. आज बघा माझ्या प्रत्येक आईच्या, माझ्या बहिणीच्या गळ्यामध्ये, माझ्या बाबांच्या भावांच्या हातामध्ये, गळ्यामध्ये इथं जर सोनं जमा केलं तर बाबा 4-5 क्विंटल सोनं जमा होईल. इथं एवढं सोनं बघा ना तुम्ही. म्हणजे एक काळ होता बाबासाहेबांच्या पूर्वीचा, कथलाची दागिने घालावी लागायची. आता कथल काय असते हेही आपल्याला ठाऊक नाही आजच्या जमान्यामध्ये, पण त्या काळात अशी परिस्थिती होती. फाटकेच कपडे, फाटकं लुगडं रमाईला होतं. हो, दुसऱ्यांची काय गोष्ट करता, होतं की नाही? फाटकं लुगडं रमाईला होतं बघा. म्हणजे गरिबी होती त्या काळामध्ये. पण महामानव जन्माला आले, बाबासाहेब जन्माला आले आणि पैशासाठी म्हणून भाळले नाही, पैशासाठी म्हणून कोणाला शरण गेले नाही. लोक प्रचंड पैसे देत होते. आज समाजाची अवस्था पाहत असताना बघा, एक ना धड भाराभर चिंध्या आहेत बघा. स्वार्थाने परबटलेले लोक समाजामध्ये आम्ही पाहतो. आज कोणाला काही आम्हीच दिलं, पदाचं अध्यक्ष करतो, उपाध्यक्ष करतो, सचिव करतो, फलाण्या संघटनेचा, बिस्तान्या संघटनेचा खुर्ची देतो, उमेदवारी देतो. समाजाला बेमान होता का? हो म्हणतो होतो. अरे होतात लोक, होत नाही म्हणता का तुम्ही? होतात लोक, बेमान होतात बघा. बाबासाहेबांना खाल्ल्या मिठाला, अन्नाला बेमान होतात लोक. म्हणून वामन दादा म्हणाले, माझ्यातला भीम मीच केला उणा, दोष देऊ गुणा. खरं की खोटं? दोषी काय इतर लोकच आहेत का म्हणता का तुम्ही? इतर लोकांना दोष देत राहणार का? अरे आपण दोषी नाहीये का? विहार बांधून त्या विहारात आपण जर जात नसेल तर दोष कोणाला देता? दुसऱ्याला देता. येताना आता जे त्या गावाला गेलो म्हणालो मी, बोरकर सर आहे आमच्या इथं बसलेले आहे, चष्मेवाले ते शिक्षक आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. मी सांगतो तुम्हाला कशासाठी. आता सकाळी ज्या गावाला गेलो चिंचखेड जवळ बोडख्याला, ते तिथे स्वतःचे क्लासेस वगैरे आहेत, पण विहारात आपल्या छोट्या मोठ्या पोरांना घेऊन रोज फ्री मध्ये त्यांचे क्लासेस घेतात, ग्रंथ वाचतात, बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ, आणि पोरांना संस्कार देतात निस्वार्थपणे. अशा उपासकांची, अशा तरुणांची गावागावामध्ये आपल्या समाजाला गरज आहे. नाही तर मला इंग्रजी येते, मला हिंदी येते, मला एवढे टक्के पडलेत, मला एवढे पर्सेंटेज पडलेत, आणि मला हे सर्टिफिकेट मिळाले, कोणतं ढेकळाचं सर्टिफिकेट मिळाले, काय करू त्या सर्टिफिकेटला?
तुझं ज्ञान, तुझी विद्वत्ता जर समाजाच्या कामी पडत नसेल, बाबासाहेबांच्या चळवळीच्या कामी पडत नसेल, तर काय करता त्या ज्ञानाला? तुमचं धन जर बाबासाहेबांच्या चळवळीच्या कामासाठी कामी पडत नसेल, तर काय करता त्या धनाला? आहे त्याची काही गरज आहे का? म्हणजे त्याचा काही अर्थ आहे का त्याला काही? आणि म्हणून बघा, समाजात तुम्ही जर पाहत असाल तर ज्या संघटनेला तुम्ही नाव ठेवता का नाही, बाबासाहेबांना संपवण्यासाठी जी संघटना काम करते, भगवंताचा विचार संपवण्यासाठी जी संघटना काम करते, तुम्ही पाहता ना, त्या संघटनेत असे लोक आहेत, कोणाचं बॅनर, कोणाचा फोटो, हरतुरे, पद, ऐकले तुम्ही? ऐकले का तुम्ही? प्रामाणिकपणे सांगा, अकोल्यामध्ये काम करतात, गाजावाजा करतात कोणी? करते गाजावाजा? ग्राउंड लेवलला जाऊन काम करतील, घरात वाद नाही, विवाद नाही, भांडण नाही, तंटा नाही, अजेंड्यावर बरोबर काम करतात. आणि हे आपलं मीच आहे म्हणते फक्त. आणि त्यामुळे बघा, बाबासाहेबांना पैसे देऊ केले त्या काळामध्ये धर्मांतरासाठी, पण बाबासाहेबांनी पैशासाठी धर्मांतर केलेलं नाहीये. माझा समाज सिलवान बनावा, गुणवान बनावा, विनयधारी बनावा, तो नित्यवान बनावा, माझ्या समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, इतरांच्या बरोबरीत माझा समाज यावा, यासाठी म्हणून बाबासाहेबांनी नैतिकतेवर आधारित असलेला समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय नीती शिकवणारा भगवान बुद्धाचा धम्म देऊन आपल्यावरती अनंत उपकार केले पाहिजे. बाबासाहेब, त्या बाबासाहेबांच्या प्रती आपण कृतज्ञ असायला पाहिजे. म्हणून मी नेहमी सांगतो बघा, बाल्याची माय 10x10च्या खोलीत जर समजा तुम्ही आम्ही कोणी तेवढा पुरतच जीवन जगत असेल, तर त्या जगण्याला अर्थ नाही. बघा, कर सको तो अपनी वाणी में कुछ असर पैदा करो, कर सको तो अपनी वाणी में कुछ असर पैदा करो, रुख हवाओं का बदल दे वो हुनर पैदा करो, तुम्हें सम्मान से जीना है अगर इस देश में, तो हर घर में एक अंबेडकर पैदा करो, एक अंबेडकर पैदा करो, और आप कर सकते हो अगर ठान लिया तो. आणि पैदा करो आंबेडकर म्हणजे काय? तर बाबासाहेबांचा विचार आपल्या लेकरांना द्या. संपत्ती तर वारसा हक्कानं मिळेलच बापा, तुमचं बटन दबल्या. तुमची इच्छा असो नसो, चाबी किती दाबू ठेवा, लपू ठेवा, बटन दबलं. किती मुलं आहे? 3 का? शेती 4 एकर आहे का? बर. घर किती आहे? 3 आहे का? जमलं. मग दागदागिने, स्थावर, जंगम मालमत्ता एवढी आहे का? कोणाच्या नावाने आहे मग ती? बर. तर बसवा मग पंचांना, आणि पंच बसले की आपला हिशोब मग आपली झालेली असते राख. आणि ज्या संपत्तीला कवटाळू चिपकू माझ म्हणते, बटन दबलं, अंगठी राहिली का? पाम काढून घ्या. कमरेला काय ठेवले का? कमरेला ते काढून घ्या. पिशवीमध्ये ते उशी खाली काहीतरी ठेवत राहायचं, लपू. आणि चाब्या कुठे आहे पहा म्हणते. अगोदर सारं काढून घेते, नंतर आंघोळीला नेते. उचला म्हणते, आता वास सुटते म्हणते का नाही? का कोणाला म्हणते लय कमवलं म्हणून राहू द्या ना, म्हणते का कोणी? तुमच्याकडे अकोल्याला म्हणता का कोणी असं? उचला म्हणते. आता कोणी म्हणते पोरगी यायची बाकी आहे, हो दिल्लीला राहते, कुठं अमेरिकेला राहते, बॉडीचा का वास सुटू द्यायचा का म्हणते. कोणी कोणासाठी थांबत सुद्धा नाही लोक. बघा, बॉडीला उचला म्हणता, उचला ना आंघोळ घाला म्हणते, आंघोळ घातली की लगे उचला आणि चला म्हणता. तिथंही नेलं की म्हणता बस झालं म्हणता, त्या बायाला बाजूला करा, रडू देऊ नका. काय रडतो ना, झेंडू बाम लावून त्यांना आणा म्हणता सरणावर. ते बाकेला का म्हणते, त्याच्या रॉकल ते घासले काय जे असेल ते पेट्रोल डिझेल टाकला का म्हणते, पहा म्हणते पोरग कुठे आहे म्हणते, बोलवा त्या पोराला, लावा म्हणते काढी, पेटवा म्हणते, आणि वाहिली का म्हणते आदरांजली, 2 मिनिटं उभं राहा म्हणते, शांत खायचं, ढेकळाचं इकडे तिकडे पाहते. झाली 2 मिनिटाची आदरांजली झाली, हा चला म्हणते आता कार्यक्रम कधी ठेवायचा काय? जलदान विधी पुण्यानुमोदन शोकसभा. अच्छा, 4 दिवसांनी ठेवा, 3 दिवसानं, 7 दिवसानं. त्याच्यात लय शहाणपण शिकवतात. लाकडा असे लावा तसे लावा, तिथं लय शहाणपण आहे. हे कोणी म्हणते केस काढा म्हणते, मोठा पोरगा कोणता आहे म्हणते, नैवेद्य दाखवा म्हणते. काही लोक तर बापा कावळ्याला घास भरवा म्हणते, बाप कावळा बनून येते म्हणते, आई कावळा बनून येईल म्हणते. याच्यात लय हुशारी, इकडं धम्माचं काही ढेकळं ज्ञान नाही.
आहे का नाही? आणि त्यामुळे बघा हे सगळं जे काही मी सांगत आहे तुम्हाला, तर आपली प्रत्येकाची गत अशीच होते. आपण मरण धर्मी आहोत. सांगण्याचं तात्पर्य काय आहे? आपण मरण धर्मी आहोत. मरण्याच्या अगोदर हा देह बुद्ध बाबासाहेबांच्या कामासाठी कामी लागला पाहिजे, तर आपण त्यांच्या अनुयायी आहोत. आणि म्हणून आपण सर्वांनी ही 4 प्रकारची संपत्ती बाळगावी, यासाठी म्हणून थोडक्यात तुम्हाला मी हे सांगितलं आहे. आस्टूलवाल्या आपल्या श्रद्धावंत उपासक उपासिकांसाठी विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो आणि यांच्यापासून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी. गावागावामध्ये आपण असे कार्यक्रम आयोजित करावेत आणि विद्वान सिलवान गुणवान असलेल्या समाजातील आपल्या लोकांना आपण बोलवावं, लोकांचं प्रबोधन करावं. प्रबोधनाची नितांत गरज आहे. आणि म्हणून बघा आम्ही इकडे तिकडे फिरत असतो. आता सध्या कामाचा व्याप वाढलेला आहे. औरंगाबादला काही विधायक काम करावं म्हणून द ग्रेट हॅपीनेस टॉवरचं निर्माण करण्याचं, बुद्ध विहाराचं निर्माण करण्याचं, पाली लँग्वेज स्टडी सेंटर निर्माण करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे. येणाऱ्या 26 जानेवारीला बांधकाम सुरू होणार आहे. जवळपास 4 करोड रुपयाची बिल्डिंग औरंगाबाद शहरामध्ये आम्ही निर्माण करणार आहोत. तेव्हा आपण सर्वांनी आपल्या द ग्रेट हॅपीनेस या YouTube चॅनलला फॉलो करावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्मितीचं कार्य आम्ही करण्याचा आमच्या अल्पबुद्धीद्वारे प्रयत्न करतोय. निश्चितच आपण सर्वजण साथ द्याल, सोबत राहाल, सहकार्य करत राहाल अशी अपेक्षा व्यक्त करून माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो. भवतो सप्पमंगलम रक्षन्तु सप्पदेवता सब्बबुद्धानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते. भवतु सप्पमंगलम रक्षन्तु सप्पदेवता सब्बधम्मानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते. भवतु सप्पमंगलम रक्षन्तु सप्पदेवता सब्बसंघानुभावेन सदा सोत्ति भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि.